सुप्रभात. सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, साधक, पाठक हो. 430. इष्टानिष्टार्थ संप्राप्तो समदर्शितयात्मनि उभयत्राधिकारित्वं जीवन मुक्तस्य लक्षणम्. इष्ट अनिष्ट वस्तू प्राप्तीत चित्त समदर्शित प्रजासे उभया प्रति अविकार भाव हेची जीवन मुक्ताचे लक्षण जे असे. या संसारात आपल्या वाट्याला जे येते त्यात इष्ट अनिष्ट असा भेदभाव न करता त्याचा स्वानंद स्वीकार करणे आणि कोणत्याही लाभाबाबत प्रिय अप्रिय अशी भेदाभेदात अभिव्यक्ती न प्रदर्शित करता सदोदित अविकारी दृढ उदासीन भावात असणे हे जीवन मुक्ताचे लक्षण समजावे. चित्ताचे समत्वपूर्ण स्थैर्य जीवन मुक्ताला प्राप्त झालेले असते. 431. ब्रह्मानंद रसास्वादा सक्त चित्ततया यते अंतर्बहिर्विज्ञानम जीवन मुक्तस्य लक्षणम. ब्रह्मानंद रसपान आसक्त यति चित्त सदाराई म्हणून अंतर्बाह्य वस्तू अज्ञान जीवन मुक्ताचे लक्षण ते राही. ब्रह्मीभूत असल्याने ब्रह्मानंद रसपानात यतीचे चित्त गुंतलेले असते. त्या कारणाने प्रपंचातील वस्तूंबाबत किंचितही ज्ञान नसलेला त्यांचे बाबत अंतर्बाह्य सर्वतोपरी अज्ञानी असणे हे जीवन मुक्ताचे लक्षण असते. 432. देहेंद्रियादौ कर्तव्ये माहम भाववर्जितः औदासीन्येन यस्तिष्ठेत स जीवन मुक्त लक्षणः. देह इंद्रिये कर्तव्यी ममत्वहम भाव मुक्त जो असे उदासीन राहुनी जीवन जो वर्ती जीवन मुक्त तो असे. 432. तो देह आणि इंद्रिय आविषयक कर्तव्य पार पाडताना अहम भाव व ममत्व रहित असतो आणि जो आपले संपूर्ण जीवन उदासीनतेत ब्रह्माशी स्वला अनुसंधानात राखून अत्यंत उत्कट उच्चतम एकत्वात व्यतीत करतो तो जीवन मुक्त असतो. 433. विज्ञात आत्मनो यस्य ब्रह्मभाव श्रुतेर बलात भवबंध विनिर्मुक्ता च जीवन मुक्तस्य लक्षणा. विज्ञान मार्गाने आत्मतत्व परिचय ज्या होतसे संसार बंधन पार जरी राही तो स्वभावे जीवन मुक्त तो असे. श्रुतिवचने आणि वेदांत तत्वज्ञानाने ज्याला आपल्या आत्मतत्वाचा परिचय झाला तो जर त्या ज्ञानाच्या सहाय्याने संसार बंधनकार होऊ शकला तर सहज जीवनमुक्त होऊ शकतो किंवा असतो. 434. देहेंद्रियेष्वेहम भाव यम भाव सदन्यके यस्यनो भवता क्वापि जीवन मुक्त इष्यते. देह इंद्रियात अहम भाव ऐसा अन्य वस्तूत इदम भाव कधीही स्फुरत जानसे तोची जीवन मुक्त नित्य असे. ज्याला देह इंद्रियाबाबत अहमभाव किंवा मी माझे असे ममत्व आणि इतर वस्तूंबाबत हे आणि ते अशी सलगी आणि दूरत्वही वाटत नाही किंवा माझे तुझे असा आत्मभाव ज्यामध्ये नसतो तो जीवन मुक्त होय. सर्वसाधारणपणे आपणातील प्रत्येक जणालाच हे शरीर आणि इंद्रिय यांच्याबाबत माझे शरीर माझा देह नव्हे, देह म्हणजे मीच, इंद्रिय माझीच व मीच शरीरे व इंद्रिय असे ममत्व वाटत असते. तसेच अन्य शरीर व इंद्रिय म्हणजे तू तुझे असे वाटत असते. माझ्या बाबतचे ते हे म्हणजे जवळचे आणि प्रेमाचे आणि तुझ्या बाबतचे ते म्हणजे दूरचे कमी आपुलकीचे असे वाटत असते. शरीर मन धी म्हणजे बुद्धी या नाशिवंत देह व तत्संबंधी इंद्रिय व क्षमताना आपण स्वतः समजतो हे अज्ञान आहे. शरीर मन धी किंवा बुद्धी या नाशिवंत देह व तत्संबंधी इंद्रिये व क्षमताना आपण स्वतः समजतो हे अज्ञान आहे. त्यामुळे दृश्य भावना विचार ही नेहमीच बदलत असतात, क्षणिक व क्षणभंगूर असतात. त्यांचे बाबतही आपण ममत्वाने प्रेयस भावाने वागतो हे अज्ञान आहे. आपण चैतन्य आत्मतत्व असताना क्षणिक व क्षणभंगुराला म्हणजे देह व इंद्रियांना स्वतः म्हणून मानणे समजणे व प्रत्यक्षात तसे माझे तुझे आत्मस्वकीय परकीय असे भेदाभेदात वागणे हे अनुचित आहे. हे अज्ञान आहे. ज्यामुळे जन्म मृत्यूच्या यातनादायी चक्रातून आपली कधीच सुटका होत नाही.
स्वदेह इंद्रियाबाबत हम किंवा मी आणि स्वतःच्या देहबाह्य वस्तूंबाबत यात इतर देह वस्तू दोन्हींचा समावेश आला आहे. इदम किंवा हे असे वाटणे म्हणजे मी द्रष्टा, हे दृश्य म्हणजे मी द्रष्टा, तसंच हे दृश्य यात किंवा विकारी भावात अडकणे. द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीच्या साखळीत अडकणे आहे, बंधन आहे. कर्ता कर्तृत्व यात अडकतो तो संसार बंधनात असतो. द्रष्टा दृश्यात जो अडकतो तो संसार बंधनातच असतो. असा जो अडकत नाही तो जीवन मुक्त होय. 435 न प्रत्यक ब्रह्मणोर्भेदम तदापि ब्रह्म सर्वयोः प्रज्ञायो विजानाति स जीवन मुक्तेष्यते. आत्मनिष्ठ ब्रह्म यात ब्रह्मभावी भेदतो नसे. स्वप्रज्ञे जो जाणीत असे तुमची जीवन मुक्तही असे. जो आत्मतत्वी दृढ एकनिष्ठ असतो तो स्वयमेव आत्माच म्हणजे प्रत्येक आत्मा असतो. असा आत्मा आणि ब्रह्म यामध्ये ब्रह्मभावात असताना म्हणजे आत्मा परमात्मा एकत्वात किंवा अद्वैतात काहीही व किंचितही फरक नसतो. असे स्वप्रज्ञेने म्हणजे आत्म परमात्मा ऐक्य बुद्धीने म्हणजे आत्मा आणि परमात्मा यात ऐक्य आहे हे जाणणाऱ्या बुद्धीने म्हणजे स्वप्रज्ञेने जो जाणतो तो जीवन मुक्तच असतो. व्यक्तीचा नियंता आणि समष्टीचा नियंता, व्यष्टीतील जीव आणि समष्टीतील शिव हे मूलतः ब्रह्मच आहे. त्याची जाण स्थितप्रज्ञ जीवन मुक्तालाच असते. त्याच्या दृष्टीने आत्मा परमात्मा ब्रह्म व संसार किंवा प्रपंच एक रूपच असतात. 436 साधुभी पूज्यमानेस्मिन् पीड्यमानेऽपि दुर्जनैः समभावो भवेद्यस्य स जीवन मुक्तेष्यते. सज्जन कौतुक सत्कार पात्र जरी राही तैसा दुर्जन पीडितही जो असे. तरी साधू असाधू भेद जानसे तुमची नित्य जगिया जीवन मुक्त असे. सज्जन साधूजनांकडून कौतुक सत्कार आदर पूजा केली गेली आणि दुष्ट दुर्जनांकडून निंदा अपमान पीडा दिली गेली तरी जो सत असत साधू असाधू अशा भेदभावास आपल्या हृदयात स्थान न देता सर्वत्र सर्वदूर एकमेवाद्वितीय ब्रह्मच असल्याचे जाणून अत्यंत समदर्शित्वाने नित्य निरंतर वर्तन ठेवतो तो जीवन मुक्त होय. म्हणून सज्जन कौतुक सत्कार पात्र जरी राही. सज्जनांकडून कौतुक आणि सत्काराला जरी तो पात्र राहिला तैसा दुर्जन पीडितही जो असे किंवा दुर्जनांकडून जरी त्याला पीडा दिली गेली त्याला त्रास दिला गेला तरी सुद्धा परिसाधू असाधू भेदजा नसे. तरी सुद्धा जो साधू आणि असाधू असा भेद करीत नाही तोच नित्य जगिया जीवन मुक्त असे. तोच या जगामध्ये नेहमी जीवन मुक्त असतो. आता 437 यत्त प्रविष्टा विषया प्रेरिता नदीत प्रवाह इव वारिराशो विनंती सन्मात्मतया न विक्रिया उत्पादयन्त्येष यतिर्विमुक्ताः विविध नदी प्रवाह सागरी येती परिसागरान किंचितही वृद्धी क्षयत्याने असे. तैसा ब्रह्मसागरी लीनयती जो असे त्याशी इतर जन प्रवाहित वस्तू तया प्रती येता किंचितही विकार नसे. ब्रह्मलीन जीवन मुक्त असल्याने त्याचे जीवनात विविध भोग विषय वस्तूंना किंचितही स्थान नसते. त्या कारणाने त्याला स्वतःहून काही हवे वा नको असे म्हणण्यास अजिबात वाव नसतो. प्रीती अप्रीती यांचे अतीत असलेल्या त्याचे वर्णन उदासीन व वैराग्य पूर्ण असते. त्यामुळे त्याने न अपेक्षितही इतरे जनांकडून काही वस्तूविषयी त्याच्याकडे प्रवाहित केले गेले पाठवले गेले तर तो त्यांचा स्वीकार तसा करतो तसा सागर विविध नद्यांकडून त्याच्याकडे आलेल्या पाण्याचा स्वीकार करतो. सागरही उदासीन असतो. त्याच्याकडे आलेले अन्य पाणी तो आपल्या पोटात अजिबात कळकळ वा विरोध न करता घेतो किंवा स्वीकारतो. त्या पाण्याने सागरात नाही वृद्धी होत वा क्षय होत. तो जसाच्या तसा अविकारीच राहतो. तसाच जीवन मुक्त येते. इतरांकडून आलेल्या वस्तू जरी त्याने त्यांची अजिबात अपेक्षा केली नसली तरीही अजिबात प्रतिक्रिया न देता विकार न पावता जशाच्या तशा स्वीकारतो. क्षोभ वा लोभ असा विकार जीवन मुक्ताचे काही असूच शकत नाही. 438 विज्ञात ब्रह्म तत्वस्य तथा पूर्वम न संस्कृती
विज्ञान ब्रह्मतत्वस्य यथा पूर्वं न संश्रुती अस्ति चेन्न स विज्ञात ब्रह्मभावो बहिर्मुखा ब्रह्मतत्व जाणीच्या ज्ञानपूर्व संसार आसक्ती नंतर राहत नसे. जरी ऐशी आसक्ती त्या असे तरी ब्रह्मतत्वज्ञानी तो खचितही नसे. स्वतःच्या अनंत द्वय स्वरूपाचे ज्ञान ज्याला झाले अशा ब्रह्मज्ञानाला ब्रह्मज्ञान होण्यापूर्वी जशी संसाराची आसक्ती प्रीती ओढ असते तशी आसक्ती ज्ञानोत्तर म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर राहूच शकत नाही. जर त्याची संसाराची ओढ प्रीती आसक्ती जशीच्या तशी ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतरही टिकून राहील तर असे खुशाल ओळखावे की वास्तवात त्याला ज्ञानप्राप्ती झालीच नाही. त्याने जे काही मिळवले ते पोकळ शब्दज्ञान ब्रह्मज्ञान नव्हेच नव्हे. आमूलाग्र परिवर्तन हीच सत्य ज्ञान प्राप्तीची खूण किंवा निदर्शक होय. 439 प्राचीन वासना वेगा जसौ संसर इति चेत न सदेकत्व विज्ञानान मंदी भवती वासना. पूर्व प्रबल वासना कारणे संसार आसक्ती टिकून राही ऐसे मानले तरी ते सत्य नसे यथार्थ नसे. ब्रह्मज्ञान प्राप्तीत प्राचीन वासना बीज दग्ध अकार्यक्षम होत असे. 439 कोणी असे म्हणेल की ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतरही प्रबल पूर्वजन्म वासनांमुळे अशा ज्ञानियामध्ये पूर्ववत संसाराची आसक्ती राहते किंवा राहू शकते. मात्र हे म्हणणे सत्य नाही यथार्थ नाही. त्याचे कारण असे की ब्रह्मज्ञान एकच एक सद्ब्रह्म सर्वत्र व्यापून उरले आहे. त्याचे ज्ञान असल्याने या ज्ञानप्राप्तीनंतर एका सद्ब्रह्माखेरीज अन्याची म्हणजे दुसऱ्याची संसाराची ओढ राहूच कशी शकेल. अन्य काही अज्ञान आहे ते जाणल्यानंतर म्हणजे ब्रह्मज्ञानानंतर अन्य उरूच कसे काय शकते. ज्ञानोदय अज्ञानतम नष्ट करतोच करतो. वासना रूपी अज्ञान बीज ब्रह्मज्ञान रूपी ज्ञान उदित झाल्यानंतर मंद अकार्यक्षम आणि दग्ध किंवा भस्मीभूत झालेच पाहिजे. तसे जर होत नसेल तर ब्रह्मज्ञान झाले हे विधानच अयथार्थ असत्य ठरते. ती केवळ एक गैरसमजूत ठरते. 440 अत्यंत कामुकस्यापि वृत्ती कुंठती मातरी तथैव ब्रह्मणी ज्ञाते पूर्णानंदे मनीषिणा. अति कामुक जरी राही तरी माते प्रती कामुकता कुंठित होतसे. पूर्ण आनंद स्वरूप ब्रह्मज्ञान होता संसार प्रवृत्ती ज्ञानियाची नष्ट होतसे. अत्यंत कामुक प्रवृत्तीच्या असलेल्याची ही कामुकता मातेला समोर पाहिल्यावर जशी कुंठित होते नष्ट होते तसेच एकमेवाद्वितीय सर्व व्याप्त पूर्ण आनंद ब्रह्माच्या ज्ञानानंतर ज्ञानियाचे होते. त्याची प्रपंच वृत्ती समूळ नाही नष्ट होते. प्रकरण 68 जीवनमुक्त आणि प्रारब्ध विचार. विदिध्यासनशीलस्य बाह्य प्रत्ययीक्षते प्रवीती सुखेतस्य प्रारब्धं फलदर्शना. आत्मनिरुद्ध्यासी सिद्धासी बाह्य विश्व प्रत्ययेतसे तोची वर्तमान जन्मी त्याचा प्रारब्ध लाभ ऐसे सुखी बोलत असे. जो नित्य आत्मनिरुद्ध्यासात असतो त्याचे बाबत भूतजन्मीच्या शेष वासना इतक्याशा सामर्थ्यान ठरत नाही. त्याने आपला अहंभाव जीवभाव टाकला असल्याने त्याची बाह्य दृश्य जगताबाबत ती वासना क्षीण झालेली असते. त्याचाच परिणाम म्हणून अशा वासनारहित पुरुषाचे पूर्वकर्म त्याच्या दृष्टीने फलदायी नसते आणि बंधनकारकही नसते. मात्र असा माणूसही जिवंत असल्याने अत्यावश्यक तेवढे खाणे पिणे फिरणे त्याच्यासाठी आवश्यक असतेच असते. हे करताना अत्यावश्यक तेवढा त्याला बाह्य जगाचा प्रत्यय येत असतोच असतो. अशा महायोग्याचेही जिवंत राहण्यासाठीचे आवश्यक ते जीवन व्यवहार सुरू असतातच. तो सतत ध्यान साधनेत असला तरी त्याचे बाह्य जगताचे आकलन व अनुभव चालूच असतात. हे त्याच्या प्रारब्धामुळे शक्य आहे असे श्रुती सांगते. सांगायचे हे आहे की आत्मनिष्ठ माणूस वर्तमान जन्मात ब्रह्मैक्य साधून असल्याने त्याचे प्रारब्ध तितके प्रबळ नसते किंवा राहत नाही.
की ज्यामुळे त्याला इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे यातनामय जीवन जगावे लागेल. चालू जन्मातील त्याच्या अलिप्त साक्षी भावामुळे त्याचे जीवन असाधारण ब्रह्मानंदाने भरून जाते आणि त्याच वेळी त्याचे जिवंत राहणे मात्र त्याच्या प्रारब्धामुळे सहज शक्य होते. ज्यामुळे तो आपली नित्य ब्रह्मलीनता टिकवू, वाढवू व स्थिर होऊ शकतो. यामध्ये वर्तमान सांगायचे आहे की आत्मनिष्ठ माणूस वर्तमान जन्मात ब्रह्मस्थ साधू नसल्याने त्याचे प्रारब्ध तितके प्रबळ नसते किंवा राहत नाही की ज्यामुळे त्याला इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे यातनामय जीवन जगावे लागेल. चालू जन्मातील त्याच्या अलिप्त साक्षी भावामुळे त्याचे जीवन असाधारण ब्रह्मानंदाने भरून जाते आणि त्याच वेळी त्याचे जिवंत राहणे मात्र त्याच्या प्रारब्धामुळे सहज शक्य होते. यामुळे तो आपली नित्य ब्रह्मलीनता टिकवू, वाढवू व स्थिर करू शकतो. यामध्ये वर्तमान जन्मातील सत्य ज्ञानामुळे प्रारब्धातील यातनामुळे कष्टप्रद फलभोग बहुशा नष्ट होतो आणि तरीही अत्यावश्यक जीवन व्यवहार शेष प्रारब्धामुळे म्हणजे वाईट भाग जाऊन उर्वरित पुण्य फलांमुळे व्यवस्थित चालू राहतो हे सुचवायचे आहे. प्रारब्धभोग चालू जीवनातील आत्मसाधनेत बदलता येतो. पुरेसा सुसह्य आणि त्याच वेळी साधनेला उपयुक्त जशी जीवन धारणा सुविध चालू ठेवणे असा होऊ शकतो. सारांश उत्तम क्रियमानामुळे प्रारब्ध बदल शक्य असतो हे महत्वाचे आहे. दुसरे असे की आत्मनिष्ठ माणूस संकल्प रहित अलिप्ततेत असल्याने त्याचे वाट्याला जे काही येते त्याच्याबाबत अजिबात करता भाव त्याच्याकडे नसल्यामुळे प्रारब्ध चांगले की वाईट असा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचे जीवन प्रारब्ध योगाने चालू असते पण तो मात्र जगताना दिसला तरी त्याचे जगणे अलिप्ततेतच असल्यामुळे त्यामुळे अशा निरुद्यासी माणसाला काहीच फरक पडत नाही. तो नित्य अविकारीच असतो. 442 सुखाद्यनुभवो यावत तावत प्रारब्ध निश्चते फलोदया क्रियापूर्वो निष्क्रियो नाही कुत्रचित सुखदुःखादी अनुभव असती तरी प्रारब्ध राहत असे. जरी क्रियापूर्वक भोग नसेल कर्म प्रारब्ध क्रियापूर्वक भोग म्हणजे संकल्पपूर्वक क्रिया करणे. जर ठरवून निश्चय करून कोणतीही क्रिया केली गेली नाही तर सहज क्रियेने सहज फलप्राप्ती होत असली तरी त्याला प्रारब्ध म्हणता येत नाही. जोपर्यंत सुखदुःख पूर्ण अनुभवाबाबत प्रीती व अरुची दाखवली जाते तोपर्यंत प्रारब्ध निर्मिती होत असते. वाट्याला येणारे स्वीकारणार जसेच्या तसे अक्रियतेत स्वीकारले गेले तर प्रारब्धाची संभाव्यता राहत नाही. सारांश कर्माशिवाय कर्मफल नाही आणि प्रारब्धही नाही. योगी तर अक्रियच असतो त्यामुळे त्याचे बाबत कर्मफल प्रारब्ध ही चर्चा योग्य ठरते. 443 अहं ब्रह्मेति विज्ञानात् कल्पकोटि शतार्जितम् सचिन अहं ब्रह्मेति विज्ञानात् कल्पकोटि शतार्जितम् संचितम् विलयम् याति बोधात् स्वप्नकर्म जागे स्वप्नकर्म जैसे सहज नष्टो तसे तैसे अहं ब्रह्मास्मि जानता कोटि संचित नष्ट होत असे. एकदाचा झोपेतून जाग आली की स्वप्नात असताना केलेली अनेक अद्भुत करणे क्षणात नष्ट होतात. त्याच सहजतेने ज्याला अहं ब्रह्मास्मीचा साक्षात्कार झाला त्याची चालू जन्माच्या आधीच्या कोटी जन्मातील संचित कर्मे नष्ट होतात, दग्ध होतात, त्यांचा निश्चेष लय होतो. यत्कृतं स्वप्नवेलायां पुण्यं वा पापमुल्बणं सुप्तोत्थितस्य किं तस्यात् स्वर्गाय नरकाय वा. 444 स्वप्नात पुण्य पाप बहुराशी जरी होत असे जागृत होता तरी त्याने स्वर्ग नरक प्राप्ती कैसी ती असे. निद्रेत असताना स्वप्न पाहता कुणाला पाप तर कुणाला पुण्य केल्याचे
अगदी राशी राशीने जरी दिसते तरी जागे झाल्यावर नाही त्या पापाने नरक व पुण्याने स्वर्गाची प्राप्ती होऊ शकत. 445 स्वसंगमुदासीनं परिज्ञाय नभोयता नस्तिष्यते यति किंचित कदाचित भाव विकर्मभिः. समसंग मुदासीनं परिज्ञाय नभोयता नस्तिष्यते यति किंचित कदाचित भाव विकर्मभिः. 445 आकाशासम असंग उदासीन स्वये जाणीत जो असे ऐशायती भावी कर्मानी कधी लिप्त नव्हतसे. ऐसायती भावी कर्मानी कधी लिप्त नव्हतसे. आकाशासम असंग उदासीन स्वये जाणीत जो असे ऐसायती भावी कर्मानी कधीही लिप्त न होत असे. जो यती स्वतःला आकाशाप्रमाणे असंग आणि उदासीन असल्याचे जाणतो तो या जाणीवेनंतर कधीही भावी म्हणजे पुढील कर्माने लिप्त होत नाही. 446 न नभो घट योगेन सुरागंधेन लिप्तते तथात्मोपाधी योगेन तद्धर्मैर्नैव लिप्यते. घटस्थित आकाश घटमध्य गंध लिप्त न होतसे. शरीर मन घटस्थित आत्मा ऐसा उपाधियुक्त कधीही नसे. मद्याने भरलेल्या घड्याला जरी मद्याचा गंध येत असता तरी अशा घटातील आकाश घटातील मोकळी जागा मद्यगंधाने म्हणजे मद्याच्या वासाने कधीही लिप्त होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे शरीर मनाच्या खोळीतील म्हणजे शरीर मनाच्या पोकळीतील आत्मा शरीर मन यांच्या गुणाने युक्त म्हणजेच उपाधीने लिप्त कधीही होऊ शकत नाही. शरीर मनाचे कर्मफल गुण यांचा परिणाम मुक्त आत्म्यावर कधीही होऊ शकत नाही. जसं घटातील मद्याचा परिणाम घटाच्या आतील म्हणजे घटाकाशातील मोकळ्या जागेवर होऊ शकत नाही. 447 ज्ञानोदयात प्रारब्धम कर्म ज्ञानान्न नश्यति अगत्वा स्वफलम लक्ष बुद्धिशोत्सृष्ट मानवत ज्ञानपूर्व आरंभित कर्म ज्ञानोत्तरही विनाफल नष्ट न होतसे. जैसा लक्षाप्रत अचूक प्रेषित बाण लक्ष भेद निश्चितही करीतसे. मातेच्या गर्भापासून स्मशानापर्यंत प्रवास कधीही कुणालाही चुकलेला नाही. जन्म याचा अर्थ शेवट किंवा अंतिम स्थितीच. जन्म याचा अर्थ शेवट किंवा अंतिम स्थितीच म्हणजे परिणती होय. साक्षात्कारी ज्ञानी माणसालाही आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरही ज्ञानोदय होण्यापूर्वी त्याने सुरू केलेली कर्मे व त्याची फळे भोगणे प्राप्तच आहे. खरे तर जन्माला येणे हे गतजन्म कर्माचे फळच असते. ते पक्व झाल्याशिवाय म्हणजे जन्म भोगून मृत्यू होईपर्यंत कोणताही पर्याय कोणालाही नसतो. मग तो ज्ञानी असो व अज्ञानी. सारांश ज्ञानोदय झाल्यानंतरही ज्ञानपूर्व सुरू केलेली कर्मे व त्याची फळे ज्ञानालाही भोगण्या वाचून पर्याय नसतो. ज्ञानाने ज्ञानपूर्व कर्मे व कर्मफळे नष्ट होत नाही. फार तर ज्ञानप्राप्तीनंतर आत्मसाक्षात्कारानंतर असा ज्ञानी माणूस कर्मे देहाची व फलभोग प्राप्ती देहाची त्याचे ज्ञान झाल्यामुळे स्वतःकडे मी अनंत शाश्वत आत्मतत्व आहे असे पाहून देह मनाकडे अलक्ष साधू शकेल. या योगे शरीर मनाच्या सुखदुःख रूपी लाटांपासून तो स्वतःच्या जाणीव तत्वाला किंवा अहमला अलिप्त राखू शकेल. असे तो करू शकला तरच त्याच्या आत्मसाक्षात्काराला अपरोक्ष अनुभूती म्हणता येईल. अन्यथा ते केवळ शाब्दिक ज्ञानच ठरेल. श्री शंकराचार्यांना 12व्या वर्षी, विवेकानंदांना 24व्या तर गौतम बुद्धांना 42व्या वर्षी आत्मसाक्षात्कार प्राप्ती झाली. येथून त्यांच्यात आमूलाग्र परिवर्तन झाले. हीच त्यांच्या सत्य ज्ञानाची पोच पावती. आत्मसाक्षात्काराच्या टप्प्यापासून पुढे अशा ज्ञानी माणसांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती होते. मात्र तरीही त्यांच्या देहमनाला त्यांनी ज्ञानपूर्व सुरू केलेल्या कर्मांचे फळ भोगावे लागते. ते ज्ञानामुळे नष्ट होत नाही. ज्याप्रमाणे लक्ष्यावर नेम धरून सोडलेला बाण लक्ष भेद केल्याशिवाय राहत नाही तशीच अपरिहार्यता इथेही पाहावयास मिळते. 448
व्याघ्र बुद्ध्या विनिर्मुक्तो बाणः पश्चात् तु मतौ न तिष्ठति छिन्नत्येव लक्ष्यं वेगेन निर्भरम. वाघ नसून गाय आहे, नंतर जरी लक्षात येतसे, तरी न थांबे धनुष्य मुक्त बाण, लक्ष वेध वेगे करीतसे. 448. एकदा का धनुष्यातून बाण सुटला की तो वेगाने लक्ष वेध केल्याशिवाय राहत नाही. वाघ समजून मारलेला बाण तरी मध्येच लक्षात आले की अरे हा वाघ नसून गायच आहे आणि गरीब बिचारी गाय हकनाक मारणार आहे, जीवाला मुकणार आहे, तरी मध्येच तो बाण थांबवणे शक्य नसते. असा बाण गायीचा वध केल्याशिवाय स्वस्त राहत नाही. तसेच जीवाचा जन्म हा त्याला त्याच्या मृत्यूपर्यंत बिनचूक नेऊन पोचवताना मध्यंतरीच्या काळात माणसाला साक्षात्कार झाला तरी त्यामुळे त्याचे पूर्वजन्मातील कर्म फलोपभोग कधीही चुकू शकत नाहीत. भले आपण शरीर नसून आत्मा आहोत, या ज्ञानामुळे असे भोग त्याला शरीर मन पातळीवर जाणवले नाहीत किंवा थोडेफार सुसह्य झाले तरी परिणाम व्हायचा तो होतोच. आता पुढील भाग उद्याच्या निरूपणात असतो.